मिरज येथील दिवंगत नगरसेवक महम्मद बाबा काझी यांच्या नावे असणाऱ्या जमिनीवर आरिफ काझी आणि त्यांचे पती अल्लाह बख्श काझी आणि इतर 3 इसमांनी संगनमत करून बनावट आधार कार्ड बनवून त्याचा वापर करून बनावट हिब्बानाम्याद्वारे त्या जमिनीवर आरिफा काझी यांच्या नावाची नोंद केल्याप्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात दिनांक 3 जुलै 2026 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 242/2026 दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात अल्लाह बख्श उर्फ ए काझी यांनी सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। माननीय जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अर्जदार ए काझी यांचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळला। मूळ फिर्यादी असलम काझी यांचे तर्फे ॲडव्होकेट रिजवान शरीक मसलत आणि ॲडव्होकेट प्रवीणा हेटकाळे यांनी कामकाज पाहिले। वाद मिळकत सध्या मिरज सुधार समितीच्या नावे असल्याने समितीचा अल्लाह बख्श काझी यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शरीक मसलत आणि ॲडव्होकेट हेटकाळे यांनी केला। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्लाह बख्श काझी यांचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर केला। याबाबत ॲडव्होकेट रिजवान शरीक मसलत यांनी माहिती दिली। पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 242/2026 मध्ये आरोपी आरिफा अल्लाह बख्श काझी, अल्लाह बख्श अब्दुर्रहमान काझी, सलीम हैदर खतीब आणि इतर रोकडे वगैरे ह्यामधील आरोपी क्रमांक 2 अल्लाह बख्श अब्दुर्रहमान काझी उर्फ ए काझी यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय यांच्या कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला होता। सदरच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी बघून 420, 465, 468 वगैरे या कलमांचा त्यामध्ये दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला। दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून गुन्ह्याचा स्वरूप गांभीर्य बघून मेहरबान कोर्टाने आज रोजी अल्लाह बख्श अब्दुर्रहमान काझी उर्फ ए काझी यांचा अतिरिक्त जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे।